नमस्कार सर्वांना. होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. आज आपण पाहतोय महाराष्ट्राची शान असलेली पुरणपोळीची रेसिपी. प्रत्येक सणाचे आकर्षण असणारी, मऊसूत पुरणाने गच्च भरलेली अशी टम्म फुगणारी पुरणपोळी सणासुदीला अगदी घरोघरी बनवली जाते. हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 500 ग्राम डाळ घेतली आणि कुकरमध्ये आपण घालून घेऊयात. तसेच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि आता पाणी घालून आपण डाळ शिजवून घेणार आहोत. साधारण मंद आचेवर आपण एक अर्धा तास डाळ शिजवून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. तसेच 1 चमचा हळद घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात पिठामध्ये. मैद्याच्या जागी आपण कणिकसुद्धा वापरू शकता. तर इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेणार आहे. आता मस्त कडकडीत तेल गरम झाले, ते पिठामध्ये घालून छान मिक्स करून घेऊयात. तर आता आपलं मिश्रण थंड झाले, तर आपण पीठ मळून घेणार आहोत. छान असं मऊसूत पीठ मळायचे. जर पीठ छान मस्त मऊसूत मळलं गेलं तर आपल्या पुरणपोळ्या छान बनतात. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ छान मस्त मळून घेऊयात. आणि आता मी 1 चमचा तेल घेऊन पिठामध्ये छान मळून घेते. आता आपण पाहू शकता अशा प्रकारात एवढं पातळ पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 1 तासभर आपण साईडला ठेवून देणार आहोत. आणि इथे आपली डाळ मस्त शिजली. आता आपण पाहू शकता डाळ अशी छान व्यवस्थित शिजली आहे. आणि डाळीमध्ये पाणी असेल तर गाळून घ्या. आणि इथे मी साहित्य पण दिले, आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तर आपली अर्धा किलो डाळ आहे. मी आता कढईमध्ये घालून घेतली डाळ. तसेच अर्धा किलो गूळ किसून घेतला आहे. आणि आपण आता मंद आचेवर छान पुरण शिजवून घेणार आहोत. पुरण शिजवताना ते सतत परतत राहा, म्हणजे कढईला लागणार नाही. आणि आपण पुरणामध्ये 2 चमचे तूप पण घालू शकता. आणि आता आपण 2 चमचे वेलची पावडर घालूयात. इथे आपण जायफळ पावडर पण वापरू शकता. मस्त मिक्स करून घेऊयात. आता गूळ वितळायला लागले, पाहू शकता. तर आता गूळ आणि डाळ पूर्ण आटेच तोपर्यंत आपण पुरण छान शिजवून घेणार आहोत. आणि मिश्रण घट्ट होईस तोपर्यंत परतत राहणार आहोत. एक 15-20 मिनिटात आपलं पुरण छान मस्त शिजून तयार होतं. आणि आपल्याला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करा. तर आता मस्त आपलं पुरण तयार आहे आणि घट्ट पण झाले. तर आपण आता गॅस बंद करूयात. आणि पुरण थोडं गरम असतानाच आपण वाटून घ्यायचे, नाहीतर मग नीट वाटलं जाणार नाही. इथे मी पुरण पात्र घेतले, पण आता आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत. पटकन असं पुरण वाटून होतं. आणि पुरणाची चाळण असते, त्याच्यात पण आपण चाळणीमध्ये पुरण वाटू शकता. तर आता आपण छान मिक्सरमध्ये वाटून घेऊयात पुरण. पाहू शकता मस्त असं पटकन असं पुरण वाटून तयार होतं. आता आपण बोलमध्ये काढून घेऊयात पुरण. अशा पद्धतीने मी सर्व पुरण वाटून घेते.
आपलं आता पुरण वाटून तयार आहे आणि आता आपलं पीठ पण छान मुरले. 1 तास पीठ आपण भिजत ठेवून दिलेलं. पीठ जितके मुलायम तेवढ्या पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात. आता पिठाचा आपण एक छोटासा गोळा घेऊयात आणि छान मोदकासारखी पारी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडं जास्त पुरणाचं गोळा घेऊन त्यामध्ये भरून आपण छान मस्त असं प्रेस करून आतल्या बाजूने आता दाबून हलक्या हाताने आपण त्याला बंद करून घेणार आहोत. वरती थोडंसं जास्त पीठ असेल तर काढून टाका आणि प्रेस करून असं चपटा आकाराचा मस्त असा आता चपटा आकार दिलेला गोळा आता आपण थोडंसं पोळपाटाला पीठ लावून छान हलक्या हाताने पोळी लाटून घेऊयात. तर आता आपली पोळी लाटून तयार आहे आणि तवा मस्त असा गरम झालाय. तव्यावर पोळी घालून घेऊयात आणि 1-2 मिनटं एक साईड चांगली भाजून देऊयात. तर आता आपण पलटी करून घेऊयात एक बाजू आणि छान तूप मस्त असं लावून सोनेरी रंग येईपर्यंत आपण पोळी भाजून घेणार आहोत. आता पाहू शकता मस्त अशी आपली पोळी टम्म अशी फुगले. कालत्याने तूप लावूयात आणि मस्त पाहू शकता अशी पोळी आपली तयार आहे. आणि आता मी बाकीच्या पण सर्व पोळ्या बनवून घेते. तर ही पोळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारे आपली ही मस्त अशी पुरणपोळीची रेसिपी तयार आहे आणि सर्व पोळ्या तयार आहेत. तर ह्या आपल्या पुरणपोळ्या आपण कटाची आमटी, दूध आणि नुसतेही खाऊ शकता, तसेच सकाळी चहा बरोबरही खाऊ शकता. थँक्यू.